ह्या ज्या माझ्या कस्टमर आहेत खूप प्रेमळ आणि खूप स्वीट आहेत. तर मला ऑलवेज ते सपोर्ट करतात. ते स्वतः पण एक होम बेकर आहेत. त्या पहिल्या केक बनवायच्या, आता नाही बनवत, पण त्यांच्या रेग्युलर ऑर्डर ह्या मला असतात. तर मला पण खूप भारी वाटतं आणि प्रत्येक गोष्ट समजवतात की राधा ह्या गोष्टी अशा करायच्यात तशा करायच्यात, हक्काने समजवतात आणि ओरडतात पण. तर मला खूप छान फील होतं. खरंच मॅम थँक्यू सो मच. आणि ही पण त्यांचीच ऑर्डर होती. तर ते मला बोलले केक तर तू बनवतेस पण तू तुला घेऊन पण यायचं आहे माझ्या घरी सेलिब्रेशनला. तर मला पण ऑर्डर नव्हते, म्हटलं की जाऊया मस्त सेलिब्रेशन करू. तर त्यांच्या 2 ऑर्डर होत्या आणि हा जो केक होता तो जेवढा सिंपल वाटत तेवढा नाही. त्याची फिनिशिंग यायला मला पाऊण ते 1 तास गेला. पण फायनली मला जसा हवा होता तसा लुक मिळाला. आणि जी दुसरी ऑर्डर होती ती फोटो केकची होती. तर ह्या दोन्ही पण केक घेऊन मी निघाले डिलिव्हरीला आणि खूप सारी गर्दी होती. मला टेन्शन होतं की बाई केक घेऊन मी नीट जाईल का नाही. पण फायनली मला थोडीशी जागा भेटली बसायला आणि डोंबिवलीची ट्रेन होती त्यामुळे मला काही टेन्शन नाही. तर उतरले आणि तिकडे पोहोचल्यानंतर आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं आणि मॅमला त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांना भेटून खूप छान फील झालं. आणि मला 1% पण नाही असं वाटलं की म्हणजे अनोळखी कोण आहे, ते मला असं बहिणीसारखं मानतात आणि खरंच खूप छान फील होत होतं. अँड थँक्यू सो मच मॅम. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.